नमस्कार, मी कृतिका सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करते। आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी। शहरासह जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश। बेमुदत काम बंद आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर परिणाम। टिप्परने मोटरसायकलला उडविले, एक ठार एक गंभीर। हत्येतील आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा। राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात, चालक गंभीर। जिल्ह्यासह शहरात अवैध धंदे वाढत चालल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी डाबकीरोड पोलीस स्टेशनला अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेत अवैध धंदे बंद करण्याचे निर्देश दिले। अकोला शहरासह जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी मंगळवारी उशिरा रात्री डाबकीरोड पोलीस स्टेशनला आकस्मिक भेट देऊन पोलीस निरीक्षकांची बैठक घेत सर्व अवैध धंदे बंद करण्याचे कडक निर्देश दिले। त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच अवैध धंदे तात्काळ बंद होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरासह जिल्ह्यात अवैध धंद्यांमध्ये वाढ झाली होती। सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांनी डोके वर काढले होते। मंगळवारी रात्री जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शहरातील सर्व पोलीस निरीक्षक, डीबी कर्मचारी तथा एलसीबीच्या पथकाची डाबकीरोड पोलीस स्टेशनला बैठक घेतली। यावेळी शहरासह जिल्ह्यातील सर्वच अवैध धंदे बंद करण्याचे निर्देश एसपी महोदयांनी दिले। जर यानंतर अवैध धंदे बंद झाले नाही तर संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला। एसपीच्या आदेशानंतर भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला। आता एसपीच्या आदेशाचे पालन कुठपर्यंत होते याकडे अवैध धंदेवाल्यांचे लक्ष लागले आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर बंद पुकारला। या बंदमुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे। राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवार 11 एप्रिल पासून राज्यभरात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले। आरोग्य सेवा आयुक्त व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे संचालकाद्वारे पुनर्नियुक्ती प्रक्रियेत परिवर्तन करण्यात आले। त्यामुळे आता पुढील पुनर्नियुक्ती केवळ 6 महिनेसाठी देण्यात येणार। यासोबतच पुनर्नियुक्ती देण्यासाठी कामावर आधारित मार्क सिस्टीम तयार करण्यात आली। या प्रक्रियेमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला। त्याचप्रमाणे कामावर आधारित मार्क सिस्टीमचा अवरोध निर्माण झाला। त्यामुळे जे कर्मचारी जॉब चार्टमध्ये नाहीत त्यांनाही जबाबदार ठेवण्यात आले। सध्या स्थितीत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात येऊ नये, पुनर्नियुक्ती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येऊ नये, मार्क सिस्टीम रद्द करावी आदी मागणींसाठी जिल्हा परिषद समोर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन करीत धरणे दिले। यावेळी कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या राज्यव्यापी काम बंद आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम झाला आहे। अभियान गेल्या 2005 सालापासून सुरू आहे आणि गेल्या 10 ते 12 वर्षापासून प्रत्येक कर्मचारी काम करतो आहे। या शासनाने आम्हाला बरेचदा आश्वस्त केलं। 12/12/2012ला जेव्हा शासनाने आम्हाला विरोधात असताना आश्वासन दिली होती की आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला आम्ही रेग्युलर करू, नियमित करू, समान काम समान वेतनाच्या सुद्धा प्रक्रिया राबवू। यातली कोणतीही प्रक्रिया अद्यापर्यंत शासनाने राबवली नाही। त्या विरोधात आणि आम्हाला न्यायिक मागण्या आहेत, त्या मागण्या मान्य करण्याकरिता आम्ही आजपासून बेमुदत काम आंदोलनाकरिता बसलो आहे। आमच्या तात्पुरत्या मागण्या त्यांनी मान्य कराव्यात। आम्ही आंदोलनाची भूमिका बदलली। आम्ही यानंतरचं आंदोलन जे असेल ते अतिशय तीव्र असेल आणि शासनाच्या दुटप्पी भूमिकेला जोपर्यंत शासन आम्हाला निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही आता इथून उठणार नाही।
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर दाडंबी कोडंबी नजीक 3 वाहनांचा विचित्र अपघात घडला। या अपघातात टाटा मॅजिक चालक गंभीररित्या जखमी झाला। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। अकोला मूर्तिजापूर रोडवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वाहनांचा तिहेरी अपघात घडला। या विचित्र अपघातात टाटा मॅजिक चालक गंभीररित्या जखमी झाला। प्राप्त माहितीनुसार एक खासगी लक्झरी अकोल्यावरून अमरावतीकडे जात होती। यासोबतच टाटा मॅजिक जवळ येथून मूर्तिजापूरकडे जात होता। या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर दाडंबी कोडंबी पेट्रोल पंप नजीक लक्झरी टाटा मॅजिक व एक कंटेनर एका बाजूने चालले होते। यावेळी लक्झरीने मागील बाजूने टाटा मॅजिकला धडक दिली। त्यामुळे टाटा मॅजिक गाडी समोरील कंटेनरवर धडकली। या अपघातात टाटा मॅजिक गाडीचा समोरील भाग पूर्णतः क्षतिग्रस्त झाला। त्यामध्ये चालक गंभीररित्या जखमी झाला। टाटा मॅजिकचा पुढील भाग पूर्णतः चेपला गेल्याने जखमी चालकाला अथक परिश्रमानंतर टाटा मॅजिकचा समोरील भाग फोडून बाहेर काढण्यात आले। त्यानंतर एका वाहनाने सर्वोपचार रुग्णालयात रवाना करण्यात आले। सध्या चालकावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे। घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस घटनास्थळी पोहोचले होते। या अपघातामुळे काही वेळाकरिता वाहतूक बाधित झाली होती। केवळ 500 रुपयांसाठी केलेल्या हत्ये प्रकरणात प्रथम श्रेणी न्यायाधीशांनी आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली। अकोला जिल्हा न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायाधीश R.G. वाघमारे यांनी हत्याकांड प्रकरणातील आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली। आरोपी संभाजी प्रल्हाद काळबोटे याने बाळापूर तालुका रहिवाशी श्रीराम काळबोटे याला लाठीकाठीने जखमी केले होते। उपचारादरम्यान श्रीरामचा मृत्यू झाला। बाळापूर पोलिसांनी 324 अनुसार गुन्हा दाखल केला होता। नंतर तो 302 मध्ये बदलण्यात आला। या प्रकरणी आरोपी संभाजी प्रल्हाद काळबोटेला दोषी ठरवित आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली। ही घटना 19 जून 2011 ला घडली होती। या प्रकरणात 9 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली। या खटल्यासंदर्भात सरकारी वकील विनोद फाटे यांनी माहिती दिली। संभाजी प्रल्हाद काळबागे राहणार वेळापेठ याला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री वाघमारे साहेब यांनी कलम 302 मध्ये जन्मठेप व 6000 रुपये दंड न भरल्यास 6 महिने आणि दंडाची रक्कम भरल्यास त्यातले 5000 रुपये ही मृतकाची पत्नी भुलाबाई श्रीराम काळबागे यांना देण्याचे आदेश केले आहेत। प्रत्यक्षात या केसमध्ये या संभाजी प्रल्हाद काळबागे यांनी श्रीराम काळबागे यांना ते रात्री झोपले असताना त्यांच्या डोक्यावर मोठ्या काडीने वार करून त्यांचा खून केला आहे व त्याच्यामध्ये कोर्टाने ही सजा सुनावलेली आहे। या केसमध्ये सरकारच्या वतीने एकूण 9 साक्षीदार घेण्यात आले। तसेच डिफेन्सच्या वतीने 1 साक्षीदार घेण्यात आला। परंतु डिफेन्सने घेतलेला पुरावा हा कोर्टाने ग्राह्य न धरता सरकारने दिलेले पुरावे हे ग्राह्य धरून जन्मठेपेची शिक्षा। खदन पोलीस स्टेशन समोरील जेल चौकात एका टिप्परने मोटरसायकल स्वारास उडविले। या अपघातात एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर एक जण गंभीररित्या जखमी झाला। अकोला खदन पोलीस स्टेशन समोरील दक्षता नगर जवळ एका टिप्परने मोटरसायकलला उडविले। या भीषण अपघातात एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर एक जण गंभीररित्या जखमी झाला। हा अपघात बुधवार 11 एप्रिलला दुपारी 4 वाजता दरम्यान घडला। या अपघातात दुचाकी चालक प्रमोद ज्ञानदेव काळदाते याचा घटनास्थळी मृत्यू झाला तर योगेश रामदास कोलदे गंभीररित्या जखमी झाला। मृतक प्रमोद हा सिंदखेड येथील रहिवासी आहे। खदन पोलिसांनी टिप्पर जप्त केला। हे दोघे मोटारसायकलवरून एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते। पुढील तपास खदन पोलीस करीत आहेत। ओबीसी संघर्ष समितीद्वारे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले तर गुटखा प्रतिबंधासाठी नॅशनल कन्झ्युमर प्रोटेक्शन संघटनेद्वारे धरणे देण्यात आले।
ओबीसी संघर्ष समितीद्वारे आपल्या विविध मागणीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावा, ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी, ओबीसीच्या लोकसंख्येप्रमाणे 52% आरक्षण लागू करण्यात यावे, उच्च शिक्षणात 100% शिष्यवृत्ती देण्यात यावी, तिसरा शेड्यूल लागू करावा, शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, ओबीसी करिता स्वतंत्र मंत्रालय सुरू करावे, नॉन क्रिमिलियरची मर्यादा 8 लाख करण्यात यावी, एसटी एनटी विजे समान शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले। अकोला जिल्हा गुटखा मुक्त करावा या मागणीकरिता नॅशनल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनद्वारे मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व उपोषण सुरू करण्यात आले। संघटनेद्वारे इशारा देण्यात आला की जोपर्यंत जिल्हा गुटखा मुक्त होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहणार। अवैधरित्या गुटख्याचा स्टॉक करणे तथा त्याची विक्री करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, याकरिता एक पथक गठीत करण्यात यावे या मागणीसाठी नॅशनल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनद्वारे आंदोलन करण्यात येत आहे। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 191वी जयंती शहरात अत्यंत हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली। यावेळी अशोक वाटिकेतील महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याला समाज बांधवांनी अभिवादन केले। अकोला शहरासह जिल्ह्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त सकाळपासून अशोक वाटिकेवर सर्व समाज बांधवांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती। अशोक वाटिका स्थित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। महात्मा ज्योतिबा फुले यांनी विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या पत्नीला शिक्षित करून मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। त्यांनी बुद्धीला सत्याकडे, भावनेला मानवतेकडे आणि शरीराला परिश्रमाकडे अशी शिक्षणाची व्याख्या केली होती। त्यांचा आग्रह होता की शिक्षण हे बोली भाषेतून दिले पाहिजे। महात्मा फुले यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड निर्मिकाचा शोध, इशारा व सत्सार, सार्वजनिक सत्यधर्म आदी एकाहून एक क्रांतिकारी पुस्तकांच्या माध्यमातून समाजातून परिवर्तन घडविण्याचे कार्य केले। सवलत व मोफत शिक्षणाची मागणी करणारे ते पहिले भारतीय नेते होते। त्यांनी 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 191वी जयंतीनिमित्त RRC डिजिटल नेटवर्क परिवाराद्वारे विनम्र अभिवादन। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। त्यामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधवांनी सहभाग घेतला। अकोला येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अत्यंत हर्षोल्लासात साजरी करण्यात आली। फुले जयंती निमित्त शहरामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सम्यक विद्यार्थी आंदोलनाद्वारे शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये आकर्षक रथ सहभागी झाला होता। त्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केलेले युवक युवती सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। या मोटरसायकल रॅलीत महिला पुरुषांसह युवक युवतींनी सहभाग घेतला। मनपा आयुक्त व महापौरांनी पदाधिकाऱ्यांसह जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। शहरातील उपलब्ध 170 खासगी विहिरींचे अधिग्रहण करून त्यावर मोटर पंप लावणे, मनपाच्या हद्दीतील 3507 हँडपंप तथा 971 सबमर्शिबल पंपाची दुरुस्ती करून शहरवासियांवरील पाणी संकट सोडविण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। स्थायी समिती सभागृहात महापौर विजय अग्रवाल व आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मनपा पदाधिकारी व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। यासोबतच पाण्याचे संकट सोडविण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले। शहरवासियांची तहान भागविण्यासाठी महान स्थित काटेपूर्णा धरणात 6.7 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे। येथून प्रत्येक महिन्यात 2.27 दशलक्ष घनमीटर पाणी घेण्यात येते। शहरातील खासगी विहिरी व हायड्रंटचा सर्वे करून त्याचे अधिग्रहण करण्याचे निर्देश देण्यात आले। या बैठकीला स्थायी समिती सभापती विशाल इंगडे, उपमहापौर वैशाली शेळके, सभागृह नेता गीतांजली शेगोकार, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, प्रभारी उपायुक्त जितकुमार शेजव, सहाय्यक आयुक्त
आयुक्त व क्षेत्रीय अधिकारी डॉक्टर दीपाली भोसले आदी उपस्थित होते। सिटी न्यूज मधून एक आठवड्यापूर्वी हँडपंप सह सबमर्शिबल पंपचा मुद्दा उचलला होता। अकोला शहरामध्ये प्रचंड अशी पाणी टंचाई आहे, परंतु आजही आम्ही 7 दिवसांनी अकोला शहरामध्ये पाणी देतो आहे। अकोला शहरामधल्या ज्या सर्व बोरिंग, सर्व हातपंप हे मागच्या पाणी टंचाईच्या वेळेस आपण केलेले आहेत, त्याच्यामध्ये अनेक पंप, हातपंप हे खराब झालेले आहेत। ते आम्ही निविदा केलेली आहे आणि 4-5 दिवसामध्ये अकोला शहराच्या संपूर्ण भागामध्ये सर्व हापशा, सर्व सबमर्सिबल पंप, सर्व हँडपंप हे दुरुस्त करणार आहे आणि जे आता पंप बंद आहेत त्यांची नोंदणी त्यांना GIS थ्रू आम्ही चेक केलेला आहे। ते सगळं आमच्या महापालिकेमध्ये रेकॉर्ड आहे, त्यानुसार आपण तातडीने कारवाई करणार आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर श्रीराम सेना संघटनेद्वारे प्रतिकात्मक जुगार खेळून आंदोलन करण्यात आले। या आंदोलनकर्त्यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली होती। अकोलाचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यात आला होता। त्यामुळे अवैध व्यावसायिकांसोबतच पोलीस अधिकारीही त्रस्त झाले होते। परंतु पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांची नांदेडला बदली झाल्यानंतर सर्वच पोलीस स्टेशन हद्दीत जुगार, टेबल वर्लीसह इतर प्रकारचे अवैध धंदे सुरू झाले। अकोला शहरासह जिल्ह्यात सुरू असलेले जुगार अड्डे, वर्ली अड्ड्यांचा निषेध करण्यासाठी श्रीराम सेना संघटनेच्या वतीने एक आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले। या आगळ्या वेगळ्या आंदोलनाअंतर्गत श्रीराम सेना संघटनेद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जुगार खेळण्यात आला। प्रतिकात्मक जुगार खेळणाऱ्या या आंदोलनकर्त्यांना सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली व प्रतिबंधात्मक कारवाई करून नंतर सोडून देण्यात आले। SP ऑफिस समोर जुगार खेळून पोलिसांची खिल्ली उडविणाऱ्या या आंदोलनामुळे पोलीस वर्तुळात चर्चा सुरू होती। मंगळवारी रात्री अकोला शहरात सर्वत्र वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला। या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांची तारांबळ उडाली होती। मागील काही दिवसांपासून अमरावती, वाशिममध्ये अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। मंगळवारी रात्री 8 वाजता दरम्यान अकोला शहरात सुसाट्याच्या वाऱ्यासह वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। त्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली होती, परंतु पावसाने हजेरी लावली नाही। दररोज धुळीने व्याप्त सुसाट्या वाऱ्यामुळे शहरात धावपळीची स्थिती निर्माण होत आहे। या वादळी वाऱ्यामुळे दुकानदारांचे बॅनर उडत आहेत। गांधी रोडवर अतिक्रमणधारकांना आपली दुकाने वाचविण्यासाठी अथक परिश्रम करावे लागत आहे। वादळी वाऱ्यानंतर जोरदार पावसाची शक्यता पाहता वाहनधारकही घरी पोहोचण्यासाठी घाई करताना दिसतात। मंगळवारी तर या वादळी वाऱ्यामुळे शहरात चांगलीच धावपळ उडाली होती। पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य VG शेखर यांनी महिला ITI कॉलेजला सदिच्छा भेट देत येथील विकासात्मक कामाचा आढावा घेतला। अकोला येथील शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य VG शेखर यांनी सदिच्छा भेट दिली। या भेटीदरम्यान RPMचे प्राचार्य VG शेखर यांनी ITI कॉलेजची पाहणी केली। कॉलेज परिसरात लावण्यात आलेले झाडावरील पक्ष्यांचे पाणीपात्र, झाडांवर काढण्यात आलेले चित्र, पक्ष्यांसाठी निर्माण करण्यात आलेला दाणा पाणी पार्क सह विकासात्मक कार्याची त्यांनी पाहणी केली। ITI कॉलेजद्वारे तयार करण्यात आलेली शॉर्ट फिल्म सुद्धा त्यांनी पाहिली। येथील विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने शिक्षण घेतात याची माहिती VG शेखर यांनी घेतली। यावेळी कॉलेजचे प्राचार्य प्रमोद भंडारे, मंगेश फुंडकर, किशोर ठाकरे, सौ रजनी भंडारे, अंजली महालनकर, अंकिता कुळकर्णी, निवेदिता माणिकराव, पुरुषोत्तम कुंभरे, संतोष कुळकर्णी आदी शिक्षक उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर। शहरासह जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश। बेमुदत काम बंद आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर परिणाम। टिप्परने मोटरसायकलला उडविले, एक ठार, एक गंभीर।
हत्येतील आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा. राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात, चालक गंभीर. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. आपल्या पंचक्रोशीतील विविध आध्यात्मिक ठिकाणांचा आढावा म्हणजे सिटी दर्शन. सर्वधर्मीयांना सामावून घेणारा तुमच्या आवडीचा कार्यक्रम म्हणजे सिटी दर्शन. तर पाहायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:30 वाजता व सायंकाळी 7:30 वाजता फक्त सिटी चॅनल. पुन्हा प्रसारण दर गुरुवारी सकाळी 9:30 वाजता व सायंकाळी 7:30 वाजता. आपला धार्मिक कार्यक्रम सिटी दर्शन.